श्रीराम समर्थ श्रीराम. आज आपण श्रवण या विषयावर चिंतन करणार आहोत. अर्थातच मोबाईलच्या माध्यमाने श्रवणही करणार आहोत. अध्यात्मातच काय, व्यवहारात सुद्धा श्रवण या क्रियेला अत्यंतिक महत्त्व आहे. अगदी बालपणापासून आईकडून बोलली जाणारी भाषा बाळ श्रवण करतं आणि शिकत जातं. समर्थांनी तर श्रवणावर खूप भर दिलाय. दासबोधामधून आपल्याला इथे बघायला मिळतं. इथे श्रवण करणं म्हणजे केवळ ऐकणं असं होत नाही, तर ग्रंथ वाचन हे सुद्धा श्रवणाच्या अंतर्गतच येतं. आमचे आजोबा नेहमी एक वाक्य सांगायचे, अ गुड स्पीकर मस्ट बी अ गुड लिसनर. जो उत्तम श्रोता असेल तो उत्तम वक्ता होऊ शकतो. पहा ना, कारण श्रवण ही एक कला आहे. त्यासाठी लागणारा संयम बरंच काही शिकवून जातो. मुख्य मुद्दा असा आहे की काय श्रवण करावं. यूट्यूबवर श्रवणासाठी उदंड दालनं आहेत, खुली आहेत. कुठेही क्लिक करा, भरपूर माहितीचा धबधबा कोसळतोय नुसता. ज्या क्षेत्रामध्ये आवड असेल ना, तसे तसे ते व्हिडिओ पुढे पुरवले जातात. अगदी रांगच लागते पुरवठ्याची. पण ऐकायचं काय, कसलं श्रवण करायचं? समर्थ दासबोधात म्हणतात, जसं तुमचं वय असेल तसं सर्व ऐकावं, ऐकून सर्व ठेवावं. समर्थच दासबोधात म्हणतायत, बालपणी चरित्र कथा ऐकत जाव्या. तरुणपणी काय ऐका, तर कला, अभ्यास, प्रसंगावधानाच्या गोष्टी ऐका. रागज्ञान, तालज्ञान, नृत्यज्ञान, वाद्यज्ञान, अमृतवेळ, प्रसंगज्ञान कैसे ते ऐकावे. 14 विद्या 64 कला यांचं ज्ञान ऐकावं, शिकावं. मेडिसिनवाल्यांनी काय करावं, नाना वल्ली, नाना औषधी, धातू, रसायन, बुद्धी, नाडी ज्ञाने ऐकावी. बरं, मग फिजिक्सचा अभ्यास करणाऱ्यांनी त्यांनी काय बरं ऐकावं, तर म्हणतात नाना पिंडांची रचना, नाना भूगोळ रचना, नाना सृष्टीची रचना कैसी ती ऐकावी. मग योग शिकणाऱ्यांनी काय करावं, जपी तपी तापस योगी, नाना निग्रह हटयोगी, शाक्त आगम अघोर योगी कैसे ते ऐकावे. सगळ्यांनी सगळं ऐकून ठेवलं तरी उपयोग होणारच आहे. विशेष अभ्यास करणाऱ्यांनी त्या त्या क्षेत्रासंबंधी तर ऐकावंच, सर्व ऐकून ठेवावं, पण लक्षात ठेवावं या सर्व विद्या पोटापुरत्या. पण ज्यांनी आत्मकल्याण होणार आहे ते सदा सर्व काळ ऐकावं. सगुणाची चरित्रे ऐकावी, का ते निर्गुण अध्यात्मे शोधावी. श्रवण भक्तीची जाणावी, लक्षणे ऐसी. भगवंताच्या सगुण अवतारांच्या कथा ऐकाव्यात, भक्तांची चरित्र ऐकावी. भगवंताचं निर्गुण स्वरूप आत्मविचाराने समजून घ्यावं. त्यांनी काय होतं, श्रवण केल्याने काय होतं, कारण आम्हाला फायदा हवा ना. श्रवणे घडे चित्तशुद्धी, श्रवणे होय दृढबुद्धी, श्रवणे तुटे उपाधी अभिमानाची. का बरं करावं श्रवण, तर श्रवणाने चित्त शुद्ध होतं. आणि काय होतं, बुद्धीला स्थिरता येते. नेमकं मला काय करायला हवंय याची दिशा लागते, ध्येय निश्चिती होते. मला एवढा पल्ला गाठायचा आहे, मग मला असे असे प्रयत्न करायला हवेत, हे नियोजन आपल्या मनामध्ये पक्कं होतं. पहा ना, कोणत्याही कॉन्फरन्सेस बघा, सेमिनार्स, मीटिंग्स कशावर अवलंबून असतात, श्रवणावर. आपण तिथे जाऊन श्रवण करतो, आपण व्यक्त होतो, आपण स्वतःला अपग्रेड करतो. आणि असं श्रवण व्यवहारात आणि परमार्थात दोन्हीकडे हवंय असं समर्थ सांगतायत. श्रवणाखेरीज सफलता नाही आहे. प्रवृत्ती अथवा निवृत्ती, श्रवणे विण न घडे प्राप्ती, हे तो सकळास प्रचिती प्रत्यक्ष आहे. अगदी साधंच उदाहरण घेऊ. अगदी आपल्याला नर्मदा परिक्रमा करायची आहे. मग काय करू आपण,
जो कोणी जाऊन आलेला आहे त्याच्याकडून आपण श्रवण करू. ते कसे गेले होते, काय अनुभव आले त्यांना, आपण ते यूट्यूबवर पाहू शकतो, आपण ऐकू शकतो. का करतो आपण हे? तर ऐकल्या विण कळेना, हे ठाऊके आहे जना, या कारणे मूळ प्रयत्न श्रवण आधी. ऐकल्याशिवाय कळत नाही ना. हो, पण खंत हीच आहे की ऐकणं हेच मुळात होत नाहीये नीट. ऐकणं हेच मुळात नीट होत नाहीये. कोणतंही डिबेट म्हणा किंवा एखादं चर्चासत्र घ्या, परिस्थिती निराळीच आढळते. आज कुणी ऐकायलाच तयार नाहीये आणि मी कसा खरा, हाच त्याचा कंठशोष असतो. गुड लिस्नर्स कमी झालेत आणि स्पीकर्स मात्र वाढलेत, असं आजचं चरित्र आहे. मग त्यात वाद होतात, वितंडवाद सुरू होतात. हे टाळण्यासाठी दासबोध वाचा. कारण समर्थांनी श्रवणावर 1 नाही 2 नाही 4 समास खर्च केलेत. 3 समास तर श्रवणावर आहे आणि 1 समास श्रोता अवलक्षण निरूपणावर आहे. त्यात ते काय म्हणतात, त्यांची पहा तीक्ष्ण दृष्टी आहे, बारकाईने केलेलं निरीक्षण आहे. अत्यंत बारकाईने केलेलं निरीक्षण आपल्याला कळतं त्यांच्या या ओव्यांमधनं. काय आहेत त्या ओव्या? निरूपणी येऊन बैसला, परी तो उदंड जेवून आला, बैसताच झाला तृषाक्रांत. त्यांना अनुभव असेल ना, कीर्तन प्रवचन देताना निरूपणाला लोक येऊन बसायचे, उदंड जेवून यायचे आणि मग तहान लागायची, पाणी प्यावंसं वाटतं, पाण्यासाठी हालचाल सुरू होते. म्हणजे तिथे एकाग्रता नसते. दुसरं काय म्हणतात, करपट ढेकर उचक्या देती, वारा सरता मोठी फजिती, क्षणाक्षणा उठवणी जाती लघुशंकेसी. करपट ढेकरांचे आवाज काय येतात, लघुशंकाच काय लागते, त्यामुळेही त्यांचं लक्ष नसतं. मोठ्या विस्ताराने, मोठ्या बारकाईने लिहिलेलं आणि उदंड लिहिलं. आता प्रत्येकच गोष्ट इथे लिहिण्यासारखी किंवा बोलण्यासारखी नाही आहे, पण श्रवण कसं असावं आणि कसं नसावं हे त्यांनी विशद केलं आहे. पण सरते शेवटी एक मार्मिक मात्र ते सांगतात गोष्ट, की जे सच्श्रवण केलं आहे ना, त्याचं आचरण करावं. जे जे काही श्रवणी पडिले, ती तुके समजून विवरले, तरीच काही सार्थक झाले निरूपणी. तुम्हाला जे जे काही श्रवण करायला मिळालेलं आहे तसं आचरण करण्याचा प्रयत्न करावा, हे त्यांचं सांगणं आहे. विभीषणांनी पण श्रवण केलं होतं. काय श्रवण केलं होतं बघा बरं. एकदा हनुमंताला आठवण झाली की अरे, आपल्याला समर्थांना घेऊन लंकेत जायचं होतं. विभीषणांनी समर्थांना लंकेत घेऊन यायला सांगितलं होतं, ते विसरून गेले होते. आता त्वरित आठवण झाल्यावर समर्थांना घेऊन मारुतीराय कुठे गेलेत? विभीषणाच्या लंकेत गेलेत. विभीषणाने उत्तम स्वागत केलं. आपण हे श्रवणासाठी बोलतो आहोत. विभीषणाने श्रवण काय केलं होतं ते सांगतेय. विभीषणाने त्यांचं उत्तम स्वागत केलं. आता हे त्रिकूट झालं रामभक्तांचं, मारुतीराय, विभीषण आणि रामदास स्वामी. मग काय विचारता, आनंदाला पारावारच उरला नाही. तिघांचं जेवण झालं आणि विभीषणांनी मारुतीला विनंती केली की मारुतीराय, पूर्वी मी ज्ञानेश्वर, नामदेवादी या मंडळींचं कीर्तन ऐकलं होतं. पहा बरं, त्यांनी श्रवण केलं होतं. पूर्वी मी या दोघांचं कीर्तन श्रवण केलं होतं. कीर्तन श्रवणाचा मला अपरंपार सुंदर लाभ झाला होता, पण त्यानंतर अजूनपर्यंत मी काही कीर्तन ऐकलेलं नाही. मग आज रामदास आलेले आहेत, तर आपण त्यांना विनंती करायची का कीर्तनासाठी? मला कीर्तन श्रवण करायचंय त्यांचं. मारुतीरायांनी समर्थांना कीर्तन करण्याची विनंती केली. मग काय, समर्थांना तर राघोबाचे गुणवर्णन करायचेच असतात. त्यांनी सुंदर कीर्तन केलं, जे विभीषणांनी श्रवण केलं, मारुतींनी श्रवण केलं. 1-2 महिने रामदास स्वामी लंकेत राहिले सुद्धा आहेत. ही आहे श्रवणाची महती. सर्वच जण श्रवण करतात. श्रवणानेच मन घडतं.
आणि आचरणाला मनुष्य प्रवृत्त होतो. श्रीराम समर्थ. श्रीराम.